हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर इथे ना देवपूजा करून घेतली होती. छानपैकी देवपूजा करून घेतली मम्मीने आणि तिचं चाललं होतं इथं रांगोळी काढण्याची तयारी. तर आज तुळशी विवाह होता संध्याकाळी, तर तिचं इथं तेच चाललं होतं, तुळशीची रांगोळी काढून घ्यावी छानपैकी. अगोदर रांगोळी काढली, ती काही आवडली नाही. त्यानंतर फायनल अशी तिने रांगोळी काढून घेतली होती. तर तुळशी विवाह आहे म्हटल्यानंतर संध्याकाळी तुळशी विवाह होता, तर त्याची तयारी चालू होती. तर म्हटलं काहीतरी गोड करून घ्यावं, गोडामध्ये काहीतरी झटकीपट बनावं. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मिक्स शेवयाची खीर बनवण्यासाठी. तर खीर बनवावी म्हटलं त्यासाठी दूध गरम करून घ्यावं. दूध गरम ठेवलं होतं, तर माझं लक्ष बाहेर गेला. चंद्रोदय खूप छान झाला होता, म्हणजे लवकरच उगवला होता. अगदी 6:30 वाजताच खूप छान असा चंद्र उगवला होता. पौर्णिमा जवळ आली आहे ना, त्यामुळे बहुतेक. तर छानपैकी दूधसुद्धा इथं गरम करून घेतलं. दूध उकळलं आणि त्यानंतर त्यात घातलेलं आहे साखर. 3 ते 4 चमचे इथं साखर घालून घेतली. आपल्या आवडीनुसार प्रमाणे कमी जास्त करू शकता. तर त्यानंतर यामध्ये घातलेल्या आहेत मिक्स शेवया, त्या घालून घेतल्या. छानपैकी उकळी आणून दिली. खीर छानपैकी शिजली गेलेली आहे, अगदी घट्टसर झालेली आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये जी शिजलेली खीर होती ती काढून घेतली, कारण प्रसादासाठी म्हटलं साईडला काढून ठेवावी. खीर काढून घेतली यामध्ये एका बाउलमध्ये आणि यात मी घातलेलं आहे चमचाभर तूप. तूप घातल्यामुळे खीर जी आहे ती खूप अशी छान अशी टेस्टी होऊ शकते. तुम्ही अगोदरसुद्धा शेवया ज्या आहेत या तुपामध्ये भाजून घेऊ शकता. तर मी अशाच बनवल्या आहेत. खूप छान अशी टेस्टी झाली होती खीर, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी दिसते. प्रसादासाठी खीर जी आहे ती अशी बाजूला काढून घेतली आणि इथे तुळशी विवाहाची पूर्ण तयारी जी आहे ती आवणी करून घेतली होती. खूप असं छान असं डेकोरेशनसुद्धा केलं होतं. तर इथं अक्षता सर्वांना वाटून घेतलं, अंतरपाट धरला आणि फायनली तुळशी विवाह असा संपन्न झालेला आहे. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली सर्वांनी, आरती वगैरे झाली आणि विवाह संपन्न झाल्यानंतर छानपैकी मुलांनी असा फटाक्याचा आनंद घेतला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.